इथे मी रवा डोसा तयार करून घेतलेले आहेत। इथे बघू शकता अगदी जाळीदार तयार झालेले आहेत। मस्त असे गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेले आहेत। आणि इथे आपली रवा डोसा बरोबर खाण्यासाठीची नारळाची चटणी ही तयार झालेली आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रवा डोसा आणि त्याच्याबरोबर ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत। सुरुवातीला आपण डोसा बनवण्यासाठी रवा आहे तो भिजत ठेवायचा आहे। तर इथे मी बारीक रवा 1 वाटी घेतलेला आहे। आता हा रवा आहे तो मी एका डब्यामध्ये काढत आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने दही घेत आहे। तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पाणी ओतायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून हे असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे। रवा काय करतो, पाणी सोक करून घेतो आणि रवा फुलला जातो। इथे बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर इथे हे बॅटर आहे ते घट्ट वाटत आहे। तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला हे बॅटर आहे ते पातळच ठेवायचं आहे, कारण तर रवा पाणी सोक करून घेतो। तर इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता हा रवा आहे तो आपण झाकून ठेवायचा आहे। बरोबर अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे। रवा भिजत आहे तोपर्यंत आपण डोशाबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवूया। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ खिसून घेतलेला आहे। आता हे सर्व नारळ आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात काढत आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। 1 हिरवी मिरची चिरून घेतली आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या चिरून घेतल्या आहेत। 2 चमचे डाळव घेतलेला आहे। डाळव घातलं म्हणजे चटणीचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं। आता मी हे सर्व बारीक करून घेते। इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे। इथे बघू शकता मस्त अशी ओल्या नारळाची चटणी बारीक करून घेतलेली आहे। आता ती एका बाउलमध्ये काढत आहे। इथे मी तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते। इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे। त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकते। जिरं ही चांगलं फुललेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकते, थोडीशी उडद डाळ। आता ही डाळ आहे ती थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। डाळ ही चांगली परतलेली आहे। आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते, 1 चिमूट हिंग, 1 सुक्की लाल मिरची टाकायची आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हा तडका तयार झालेला आहे। आता हा तडका आहे तो आपण या चटणीवरती टाकायचा आहे। इथे आपली आता डोशाबरोबर खाण्यासाठीची नारळाची चटणी तयार झालेली आहे। तडका टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मस्त अशी नारळाची चटपटीत
चटणी तयार झालेली आहे। बरोबर अर्धा तास झालेला आहे। आता याच्यावरचं झाकण काढूया। इथे बघू शकता रवाही चांगला भिजलेला आहे, रवा चांगला फुललेला आहे। एकदा अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घेऊया, म्हणजे बॅटर आहे ते एकसारखं होतं। आता याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकत आहे। सोडा टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा टाकला म्हणजे डोसा आहे तो क्रिस्पी होतो, जाळीदार बनतो। सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मी सोडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। चला तर आता आपण डोसा बनवून घेऊया। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। आता याच्यावर थोडंसं तेल टाकत आहे। पॅन चांगला गरम झालेला आहे। आता आपण रवा डोस्यासाठी बनवलेलं बॅटर याच्यावर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। जेवढ्या आकारामध्ये डोसा बनवायचा आहे तेवढ्या आकारामध्ये याच्यावर बॅटर टाकून पसरवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि रवा डोसा खालून गोल्डन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे आता रवा डोसा खालून गोल्डन झालेला आहे। हवं तर दोन्ही साईडने भाजून घ्यायचा किंवा मग एका साईडने भाजला तरी चालतो। इथे बघू शकता मस्त असा गोल्डन झालेला आहे या साईडने। आता खालच्या साईडनेही थोडासा भाजून घेते। 2 मिनिटे खालच्या साईडनेही रवा डोसा भाजून घेतलेला आहे। आता हा रवा डोसा आहे तो मी काढून घेते। इथे बघू शकता मस्त असा जाळीदार रवा डोसा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचेही रवा डोसा तयार करून घेत आहे। इथे मी अजून एक रवा डोसा बनवून दाखवते। थोडंसं बॅटर घेतलेलं आहे। जेवढ्या आकारामध्ये आपल्याला रवा डोसा बनवायचा आहे तेवढं बॅटर घ्यायचं, अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। होऊ शकता खालून गोल्डन झालेला आहे रवा डोसा। आता पलटी करून घेऊया। इथे बघू शकता अगदी जाळीदार रवा डोसा तयार झालेला आहे। खालूनही हलकासा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर एका बाजूने गोल्डन केला तरी चालू शकते। 2 मिनिटे हाही रवा डोसा खालच्या साईडने चांगला शेकून घेतलेला आहे। आता हाही रवा डोसा काढून घेते। इथे बघू शकता मस्त असे जाळीदार रवे डोसे तयार झालेले आहेत। इथे मी रवा डोसा तयार करून घेतलेले आहेत। इथे बघू शकता अगदी जाळीदार तयार झालेले आहेत। मस्त असे गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेले आहेत। आणि इथे आपली रवा डोसा बरोबर खाण्यासाठीची नारळाची चटणीही तयार झालेली आहे। अगदी चटपटीत अशी नारळाची चटणी तयार झालेली आहे। रवा डोसा आणि नारळाची चटणी अगदी अप्रतिम लागतात। तुम्हाला ही इन्स्टंट रवा डोसा आणि ओल्या नारळाची चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।